पुढची बातमी पाहूयात. भावनिक फायदे मिळवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर हे नाव देण्यात आलं. पृथ्वीराज चव्हाण यांनी ही टीका केली. तर लज्जास्पद विधान म्हणत भाजपनं पलटवार केला. युद्ध भावनांनी जिंकता येत नाही, ते शस्त्रांनी जिंकलं जातं. पृथ्वीराज चव्हाणांची ऑपरेशन सिंदूरवर टीका करण्यात येते, तर विरोधी पक्ष म्हणून कमी पडल्याची प्रांजळ कबुली सुद्धा त्यांनी यावेळी दिली आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये पाहिलं की मिलिटरीची 1 किलोमीटर सुद्धा कुठं हालचाल झाली नाही. हे 2-3 दिवस झालं ते फक्त हवाई युद्ध झालं, मिसाईल युद्ध झालं. आता पुढची युद्ध तशीच होणार आहेत. मग आपल्याला 12 लाख आर्मी ठेवायची काय गरज आहे का? मग त्यांच्याकडे दुसरं काहीतरी काम करून घेऊ आपण. तर आता हे सगळं बदललंय. त्यामुळे पाकिस्तान आपण पाकिस्तानपेक्षा 10 पट मोठी अर्थव्यवस्था आहे. तरी पण आपली आता पॅरिटी झालेली आहे कारण त्या एका चुकीमुळे. विरोधी पक्ष जर प्रभावी नसेल तर त्या लोकशाहीला काय अर्थ राहतो. आज आपली अशी परिस्थिती आहे की जर विरोधी पक्षांनी जर आपला पुन्हा आवाज जर जनतेपर्यंत पोहोचवायला जर आम्ही कमी पडलो तर मग आम्ही सुद्धा त्या लोकशाहीच्या हत्येमध्ये सहभागी होतो असं म्हणावं लागेल. आज एक खूप विदारक परिस्थिती झालेली आहे.